हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंटमध्ये. मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, रिझनिंगचं आपलं एक लेक्चर आता समान संबंध हेच चालू आहे. रिझनिंगमध्ये आपलं समान संबंध किंवा ॲनालॉजी हे चॅप्टर सुरू आहे. ठीक आहे, समान संबंध याचं थर्ड लेक्चर आहे. ठीक आहे, तिसरं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये थेरी पाहिले, दुसऱ्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन पाहिले. ठीक आहे, थेरीमध्ये आपण काय काय बघितलं होतं की समान संबंध जीकेवर विचारला जाते. त्यानंतर संख्यांचा समान संबंध, हे समान संबंधाचे काही प्रकार पडतात. त्यापैकी जीके समान संबंध हे आपण बघितला होता. त्यानंतर संख्यांचा समान संबंध हा सध्या चालू आहे. ठीक आहे, त्यानंतर लेटर किंवा अल्फाबेट, लेटरचा समान संबंध किंवा अल्फाबेटचा समान संबंध. त्यानंतर आहे लेटर प्लस नंबरचा समान संबंध. हे चॅप्टर आपल्याला घ्यायचे आहे. ठीक आहे, हे टॉपिक हे घटक आपल्याला इथे घ्यायचे आहे. ठीक आहे, त्यानंतर आणखी एक प्रकार पडतो इमेजचा समान संबंध, त्याला आपण आकृत्यांचा समान संबंध म्हणतो. त्यानंतर सिम्बॉलचा समान संबंध किंवा चिन्हांचा समान संबंध हे आकृत्यांच्या चॅप्टरमध्ये कव्हर करू आपण. ठीक आहे, या चॅप्टरमध्ये सध्या एवढे घटक आपले इथे कव्हर केल्या जाईल. ठीक आहे, त्यापैकी हा घटक झाला आहे, हा घटक सुरू आहे. ओके, चला आता आपल्या प्रॉपरली प्रॅक्टिस क्वेश्चनला सुरुवात करण्याआधी एक माझी आता ही रिझनिंगची बॅच तुम्हाला फ्रीच आहे. सगळे पूर्णच्या पूर्ण लेक्चर, पूर्ण बॅच फ्रीच आहे. याऐवजी माझी गणिताची एक बॅच आहे, पेड बॅच आहे, मराठी ॲस्पायरंट्स आउट ऑफ मॅथ. बॅचचं नाव काय? मराठी ॲस्पायरंट्स आउट ऑफ मॅथ. ही TCS आणि IBPSच्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहे. सर्व परीक्षांसाठी ही बॅच उपयुक्त आहे. आता या बॅचचं नाव मी काय ठेवलं? आउट ऑफ मॅथ्स हे नाव ठेवलं आहे. आणि हे नाव का ठेवलं यामागचं रिझन तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे. तलाठी भरती 2019 आणि 23 सलग दोन्ही भरत्यांमध्ये मला गणित व बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी मार्क आहे. म्हणजे मला 2019च्या पण तलाठी भरतीमध्ये पैकीच्या पैकी मार्क आहे गणित बुद्धिमत्तेमध्ये, आणि 23च्या पण ॲडमध्ये गणित बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी मार्क आहे. 50 पैकी 50 मार्क आहे. 50 पैकी 50 मार्क आहे. ठीक आहे, माझं याआधी 3 एक्झाम मी क्रॅक केले आहे. पोस्टमन 2020, MTS 2020 आणि तलाठी 2019 3 एक्झाम क्रॅक केले आहे. पोस्टमनमध्ये मला 100 पैकी 90 मार्क होते, 100 पैकी 88 मार्क होते, 174 मार्क होते 2019मध्ये. इथे होते 173 आउट ऑफ 200. इथे सिलेक्शन नाही झालं. बाकी 3 एक्झाममध्ये माझं सिलेक्शन झालं आहे. ठीक आहे, चला 2019च्या तलाठी भरतीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटलो, त्यामुळे मला जॉईनिंग भेटली नाही. ओके, 2020 पोस्टमन ही पण क्रॅक केले आणि ही पण क्रॅक केले. सध्या मी या पदावर आहो. ओके, चला तर हे झालं आउट ऑफ मॅथ्सबद्दल थोडी माहिती. आणि ही बॅच कोड भेटेल तुम्हाला माझ्या स्वतःच्या मराठी ॲस्पायरंट या ॲपवर भेटून जाईल. ओके, चला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे. यामध्ये तुम्हाला टोटल 140 लेक्चर्स मिळेल. 140च्या आसपास लेक्चर, 137 किंवा 140च्या आसपास तुम्हाला लेक्चर्स मिळेल. त्यामध्ये तुम्हाला एकूण 20 एकूण 40 टॉपिक्स तुमचे कव्हर करून दिल्या जाईल. आणि हे टॉपिक कोणते निवडले? TCS आणि IBPS आणि इतर कंपन्याही वारंवार ज्या टॉपिक्सवर प्रश्न विचारते ते टॉपिक्स मी याच्यामध्ये ॲड केले. ओके, पहिले 30 टॉपिक इथपर्यंत हे जास्त तुमच्या महत्त्वाचे आहे. चला आता आपल्या रिझनिंगकडे वळू आणि आपलं चॅप्टर आहे समान संबंध. आपल्या यातले प्रॅक्टिस क्वेश्चन 26 झाले होते. आता प्रॅक्टिस क्वेश्चन 25 झाले होते. 27व्या क्वेश्चनपासून आपण सुरुवात करू. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 27 पासून आपण सुरुवात करू. उन्हाळा लागला त्यामुळे खूप घाम येत आहे मला. बघा, क्वेश्चन नंबर 26 कोणतं? संख्या झालं आपलं. संख्यांचा समान संबंध हे चॅप्टर आता हे घटक
चालू आहे. चला दिसतंय 8चा वर्ग प्लस 1, 8चा वर्ग प्लस 1. तसंच इथं मग 9चा वर्ग प्लस 1, 9 9 81 प्लस 1 82. आहे का इथे 82? पाहून घ्यायचं फक्त एकदा. हे काय तुमचं आन्सर काय तर ट्रिक काय तर 1 nचा वर्ग प्लस 1 हे लागते इथं. चला तो रूल लागतो. इथे दिसतं का 15चा वर्ग 225 प्लस 3. इथं पण 25चा वर्ग प्लस 3 करा. मग 25 वर्ग 625 प्लस 3 28, 628. ओके. चला नेक्स्ट. हे कसं ओळखतो मी ओळखतो कसं बघा. काही टेन्शन घ्यायचं नाही. कोणत्या संख्या वर्गसंख्या किंवा त्याच्या आजूबाजूच्या आहे काय बस तेवढं पाहायचं. ओके. आता या आधीच्या क्वेश्चन्समध्ये मी काय बघितलं हे बघा 15 आहे आणि 15चा वर्ग 225 त्याच्या जवळची संख्या आहे. इकडे बघा 65 8च्या वर्गाच्या जवळपास आहे. त्याच्या आधी पण हे नाही. अरे कुठं झालं आपण. एक मिनटं. अरे यार. चला हा क्वेश्चन सॉल्व करा. खूप त्रास होते बघ. खूप गरम वाटते गरम. तीनचा वर्ग 9, 4चा वर्ग 16. आहे का 16? पाहून घ्यायचं पहिले एकदा. एखाद्या क्वेश्चनला एकापेक्षा जास्त ट्रिक लागत असेल किंवा एकापेक्षा जास्त आन्सर येत असेल, एकापेक्षा जास्त रूल लागत असेल तर अशा कंडिशनमध्ये तो क्वेश्चन बाद होतो. तो क्वेश्चन रद्द केला जाते एक्झाममध्ये. ओके. समजा मी इथं दिलं असतं का इथे 2 असते ऑप्शन, एक 12 आणि 16. ऑप्शनमध्ये 16 आणि 12 असे काही असते. ऑप्शनमध्ये 16 आणि 12 असते. म्हणजे याचा दोन्ही पण ट्रिक लागते नाही. ते गुणिला 3 गुणिला 3 असं पण लागते. या ठिकाणी तुमचं 12 पण आन्सर येऊ शकते. अशा वेळेस जर ऑप्शनमध्ये 16 आणि 12 असेल तर काही टेन्शन घेऊ नका. दोनपैकी कोणतंही एक ऑप्शन टिक केलं तरी तुम्हाला मार्क भेटते किंवा तो क्वेश्चन रद्द केला जाते आणि एकतर त्याला बोनस मार्क म्हणून सगळ्यांना मार्क भेटते ज्यांनी तो क्वेश्चन अटेम्प्ट केला त्यांना. ठीक आहे. चला सरळ दिसता इथे 8 चौक 32, 12 चौक 48. पण इथे 48 नाही. मग काय करायचं दिसतंय 8 गुणला त्याचे अर्धे, 12 गुणला त्याचे अर्धे, 12 सकम 72. 72 आहे का पाहून घ्या. हो 72 आहे तुमचा आन्सर इथे. रूल कोणता आहे 8 गुणला 8 भागीला 2, n गुणला n भागीला 2. ठीक आहे. 12 गुणला 12 भागीला 2. किंवा आणखी एक रूल आहे nचा वर्ग भागीला 2. दिसतंय का 8चा वर्ग भागीला 2 दिसतं. 8 8 64 भागीला 2. तसंच इथे 12चा वर्ग भागीला 2 म्हणजे 12चा वर्ग होते 144 भागीला 2 म्हणजे हे होते 72. आले 72 तुमचे आन्सर. चला चला हा क्वेश्चन चालू आहे आपला. काय याचा आन्सर आहे 6 4 10, 7 3 10, 6 4 10. कसं लॉजिक लावायचं 6 4 10, 3 7 10, 6 4 10 म्हणजे याचा अर्थ बेरीज करावं लागेल पहिलं. हे होते 20 20 40, 40 4 3 12, 40 गुणला 3 म्हणजे बेरीज गुणला 3 तुमचा आन्सर आहे. इथे काय 17 आणि 23 30 40 हे पण 40 होत आहे आणि आन्सर काय मधातली संख्या 40 गुणला 3 120. ठीक आहे. 4 3 12 इथे बेरीज करा. हेच आपण इकडे आणा 40 प्लस 20 एकूण किती 60. 60 गुणला 3 म्हणजे मधातली संख्या 180. ठीक आहे 180. 31 दिसतंय का nचा वर्ग प्लस 1.
5चा वर्ग प्लस 1. तसंच इथे nचा वर्ग प्लस 1 म्हणजे n किती ठेवा लागेल 8. 8 64 प्लस 1. ठीक आहे. चला 8 64 प्लस 1. तसंच 5 5 25 प्लस 1. नेक्स्ट 32 नंबर. खालील प्रश्नाच्या संख्यांचा एक गट दिलेला आहे. या गटाशी साधर्म्य असणारी योग्य संख्या पर्यायातून निवडा. ठीक आहे. बघा हे होतं 3 आणि 7 10, 6 आणि 4 10, 8 आणि 2 10. कोणती संख्या आहे? बेरीज 5 आणि 5 10. ठीक आहे. हे 6 आणि 5 11 नाहीत, 5 आणि 4 9 नाहीत, 8 आणि 3 11 नाहीत. ठीक आहे. चला आणखी कोणतं चालते का लागते का पाहून घ्यायचं. नाही गरज नाही पाहायची. एकदा आन्सर निघलं तुमचं काही टेन्शन घ्यायचं नाही. मग 32 नंबर झालं. 33 नंबर बघा. या ठिकाणी समोरचं पद तुम्हाला ओळखायचं आहे. किती? 5 नंतर 6 6चा वर्ग, n प्लस 1चा वर्ग, 7 नंतर 8 8चा वर्ग, 9 नंतर 10 10चा वर्ग. ओके. हे किती? 5 आणि 2 7, 7 आणि 9 9 आणि 2 11, 11च्या नंतर 12 12चा वर्ग खाली 1 4 4. ठीक आहे. बरोबर आहे. 5 आणि 2 7, 9 आणि 2 11 झाले. इथं 5 नंतर 6चा वर्ग, 7 नंतर 8चा वर्ग, 9 नंतर 10चा वर्ग, 11 नंतर 12चा वर्ग. तुमचं हे आन्सर आहे 11/144. 11/144. ठीक आहे. चला नेक्स्ट 34 नंबर. दिसता का? हा 3चा घन आहे. 3चा किती आहे? हा 6चा घन. ठीक आहे. हा 8चा नाही 4चा घन पाहिजे ना. मग हा 4चा घन. 3 दुने 6 6चा घन, 4 दुने 8 8चा घन आन्सर येऊ शकते. 8चा घन आहे 512. ठीक आहे. चला 512. ठीक आहे. नेक्स्ट 27 नंतर 28 बघा. आता 1 मिनटं काय झालं इथे. असं थोडं हँग मारत आहे. हे झाला क्वेश्चन. ठीक आहे. हा क्वेश्चन पण झाला. हा क्वेश्चन घ्या 35 नंबर. दिसता का इथे? 4चा वर्ग -1, 6चा वर्ग -1. पण 94 म्हणजे कोणताच वर्ग नाही. ठीक आहे. मग 3 5 15, 4 9 36. हे गुणाकार. दोन्ही संख्येचा गुणाकार 15 येत आहे. 4 9 36. आन्सर 36 आहे का इथे पाहून घ्या. चल नेक्स्ट. अशा कंडिशनमध्ये बघा दिसतंय का इथे 9चा वर्ग गुणला 2, 9चा वर्ग 81 गुणला 2 आहे का 162 येते ना. 2 2 8 2 16. या संख्या ज्या आहे ना पाठ करा. काय करा? काय काय पाठ करा तुम्ही? वर्ग पाठ करा, वर्ग पाठ करा, वर्ग प्लस 1 पाठ करा. पाठ म्हणजे लक्षात ठेवा. आता तुम्हाला माहीत आहे 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36. असं करता करता प्लस 1ची संख्या पहा. 4च्या नंतर 5, 9च्या नंतर 10, 16च्या नंतर 17, 25च्या नंतर 26, 36च्या नंतर 37, 64च्या नंतर 65, 81च्या नंतर 82, 49 नंतर 50. अशा पाठ करा. काय का nचा वर्ग प्लस 1 या संख्या पाठ करा. आणि त्यानंतर nचा वर्ग भागेला 2, nचा वर्ग गुणला 2 इत्यादी संख्या तुम्ही पाठ करा. आणि nचा वर्ग प्लस n. चला इथे काय दिसतं तुम्हाला? इथे नऊचा वर्ग गुणला 2 आहे. 81 गुणिला 2 आली इथे. तसंच 8चा वर्ग गुणला 2, 8 8 64 गुणला 2, 4 2 8 6 2 12 128. कोणी आहे का 128? हो आहे. नेक्स्ट 9 5 आणि 4 7 106. अशा कंडिशनमध्ये पहिलं वर्ग करून पाहायचं. काय? 9चा वर्ग 81 प्लस 5चा वर्ग 25 येत आहे. 5 आणि 1 6, 8 आणि 2 10. तसंच 4चा वर्ग 16 प्लस 7चा वर्ग 49. म्हणजे यांचा वर्ग आणि त्यांची बेरीज मधामध्ये. ठीक आहे. 16 आणि 49 65 येते का? हो 50 60 65. ठीक आहे. तसंच
2चा वर्ग प्लस 6चा वर्ग किती होत आहे? 2चा वर्ग 4 प्लस 6चा वर्ग 36. 36 आणि 4 40. मधामध्ये 40. चला आन्सर तुमचं 40 आहे. कुठं? 40. नेक्स्ट 4चा वर्ग प्लस 3 दिसतंय का? 4चा वर्ग प्लस 3. तसंच 7चा वर्ग प्लस 3 येते का? 5. 49 प्लस 3 50 51 52. हो चला नेक्स्ट. नाही आलं तर काय करायचं सांग का? 4 नंतरची 5 मायनस 1 करा. 7 8 56 मायनस 1 55. ठीक आहे. चला असे ऑप्शन तुम्ही चेक करायचे. हां इथे मित्रांनो आपलं संख्यांचा समान संबंध झाला. आता अल्फाबेट किंवा अक्षरांचा समान संबंध, इंग्रजी अक्षरांचा समान संबंध पाहू आपण. ठीक आहे. इंग्रजी अक्षर म्हणजे काय? अल्फाबेट. अल्फाबेट किंवा त्यालाच आपण लेटर्स म्हणतो. ओके चला याच्यामध्ये तुम्हाला काय काय पाठ करायचं आहे तर लेटर्स अँड त्यांचा क्रमांक पाठ करायचा आहे आणि अपोजिट लेटर पाठ करायचे. अपोजिट लेटर पाठ करायचे. ठीक आहे. चला आणि अपोजिट लेटर म्हणजेच काय? दोन्ही लेटर प्लस लेटर दोघांची पण बेरीज 27 येते. तुम्हाला सांगितले मी एच्या अपोजिट झेड आहे. दोघांची बेरीज करतो म्हटलं तर 1 + 26 27. ठीक आहे. हे लेटरचा क्रमांक म्हणजेच काय? एखादी लेटर मी दिलं तुमच्याकडं पी दिलं तर पीचा क्रमांक किती? 16. एखादी लेटर मी झेड दिलं तर झेडचा क्रमांक किती? 26. या पद्धतीने तुम्ही पाठ करा. त्यानंतर वर्गवारी लेटर पाठ करायचे आहे. कोणत्या येते? आ दी पी. त्यानंतर घनवारी लेटर पाठ करायचे आहे. कोणत्या येते? 1 8 27. 27 म्हणजे पुन्हा ए येते. कसं? 26 म्हणजे झेडच्या नंतर पुन्हा डबल ए आला म्हणजे 27. त्यानंतर 49 साठी कोणतं लेटर येते? ते 5. ए पासून झेडपर्यंत यायचं. पुन्हा ए पासून झेडपर्यंत, पुन्हा ए पासून झेडपर्यंत असं करता 49 नंबरला कोण येईल? ते 5. ओके. आता बघा अल्फाबेट किंवा लेटर अक्षरांचा समान संबंध हे बघू आपण. लेटर अनलॉगी बी सी आलं. इथला बी सी कॉमन आहे. सी नंतर ई एच कुठं कॉमन आहे का? पहा ई एच कॉमन आहे. हे कट्टे. आता जे काही येईल कोणतं आहे ते 5. ओके. ए नंतर 5, सी नंतर 5 सी म्हणजे 3 त्याच्यामध्ये 5 ॲड करा. 5 आणि 3 8. 8 म्हणजे कोणतं? नाही दिसतंय तर कोणी दिसत नाही. ठीक आहे. मग काय करायचं? काहीतरी असं ना दुसरं कोणतं ना कोणतं ऑप्शन. ठीक आहे. ए नंतर बी नंतर सी नंतर डी, ई नंतर एफ. डी एफ हे पण नाही. ओके चला दिसतं काय ते? 2 आणि 3 5. तसंच 5 आणि 3 8. 1 आणि 2 3. तसंच करा. आता इथे एच 5 + 8. एच म्हणजे 5, ई म्हणजे 5 आणि एच म्हणजे 8. ई म्हणजे 5, एच म्हणजे 8. 8 5 13. एम पाहिजे, एम नाही इथे. ठीक आहे. मग आपलं कुठंतरी काहीतरी चुकत आहे. एकदा फक्त पुन्हा चेक करून घ्यायचा. मला वाटतं क्वेश्चन चुकला की हा पाहून घ्या. क्वेश्चन चुकला की काय? ए बी सी डी ई सी डी ई एफ जी एच. थांबा. ए बी 0चा फरक, बी सी 0चा फरक, बी सी डी ई 2चा फरक, सी डी ई एक अक्षर आहे मधामध्ये, ई एफ जी एच 2 अक्षर आहे. मला वाटतं काहीतरी क्वेश्चनच चुकला हवाला. ठीक आहे. चला क्वेश्चन चुकला. कारण की बघा इथे काहीच फरक नाही. इथे 2चा फरक आहे. सी डी ई 1चा फरक. ओके चला इथे 1चा फरक, इथे 2चा फरक. फरकांचं थोडंफार इथे क्वेश्चन चुकला इथे.
ए बी सी, बी सी ई, सी सी डी ई, एफ जी एच, ए नंतर बी, सी नंतर डी. एक मिनटं, हा क्वेश्चन चुकला मित्रांनो थोडा. एच 8 2 10, सी नंतर डी ई. हां, तसं आन्सर तर हे यायला पाहिजे, ए बी सी, ए बी सी, बी सी डी. बघा हे बी सी आणि बी सी सेम आहे ना, म्हणून ई एच आणि ई एच सेम आहे. ठीक आहे, पहिला इकडले शेवटचे दोन, इकडले पहिले दोन, म्हणजे इकडले शेवटचे दोन, इकडले पहिले दोन, ई एच सेम आहे, समजलं. त्यानंतर ए प्लस 4, 4 आणि 3 7, 7 म्हणजे जी यायला पाहिजे नाही. ओके, जाऊ दे मग, काही टेन्शन घ्यायचं नाही. पुन्हा मग हे जे याला आहे यालाच आपण इकडे रिपीट करू. सी नंतर डी ई येत आहे, एच नंतर सी नंतर डी ई, एच नंतर आय जे. ठीक आहे, जे ते दिसत आहे, दुसरं काहीच नाही ते. ठीक आहे, चला. चाळीस नंबर क्वेश्चन पहा. हा थोडा रिव्हर्स क्वेश्चन आहे. कसा पाहून घेऊ. तुम्हाला हे दिलं आहे, इकडलं काढायचं आहे. तसंच मग याच्यावरून तुम्ही हे काढा. एस शेवटचा अंक पहा पहिलं. एच 8, 8तून -3 झाले, 5 आले. ठीक आहे, एच -3 ई. तसंच जी -3, 7 - 3 किती होते 4. डी कुठे शेवटी 5 आहे. इथं डी आहे, इथं डी आहे, इथं डी आहे, म्हणजे हे कॅन्सल झालं. ओके, ए जी एस. एस म्हणजे होते किती 19, -3 केले तर 16 येते. 16 17 18 19, हो 19तून 3 गेले 16 ना, बरोबर आहे. तसंच डी म्हणजे 4 -3 करा ए, जिथे ए असेल तिथे ते तुमचा आन्सर आहे. चला, ओके, चला. नसन कोणाला समजलं, नसन कोणाला अंक देता येत नसन, मी तुम्हाला अंक पाठ कसे करायचे डायरेक्ट सांगितले, किंवा असं करायचं मग काय. ठीक आहे, पी नंतर क्यू आर एस, पी +3 यस झाला. तसंच इथले एखादी अक्षर घ्यायचं आणि +3 करून पाहायचं. ओके, मी म्हणतो ए +3 डी होत आहे, ए +3 डी होत आहे, खालचे दोन कटले. ओके, त्यानंतर ए नंतर आर, ए नंतर आर सेम आहे, मग तिसरं अंतर आहे, तिसरं एम आणि ओ आहे. ओके, मग इथलं तिसरं पाहायचं, 1 2 3, एल नंतर ओ, एल एम एन ओ. ठीक आहे, एम एन ओ. चला, म्हणजे तीच थर्ड अक्षर म्हणायचं. तसंच याच्यानंतर कोणतं, इथं आर कोणानंतर येते, ओ नंतर पी क्यू आर, हा दोनचं अक्षर. ठीक आहे, म्हणजे हे बरोबर आहे. ओके, तसं एमच्या नंतर आर म्हटलं तर थोडा वेळ लागते, 4-5 लेटर समोर आहे. नेक्स्ट बघा, ए झेड उलटे अक्षर, ए झेड, सी एक्स फ्युरी, एफ यू, जॅक्यू, जे क्यू, म्हणजे याचं काही अपोजिट अक्षर आहे, ते तुम्हाला इथे करायचे आहे. पी के, एम एन, पी एन कुठं आहे का, पी एन हे दोन कटले, बस ह्या दोन चुकून कोणतं एक पाहून घ्या. पी के, चल 3 नंबर कोणी किया आहे का, हो किया आहे. नेक्स्ट जे टी ई, जे ई टी जे, हे आहे 10, 10 2 20. ठीक आहे, गुणला 2 होत आहे. हे 5 आहे, 5 2 10, गुणला 2 होत आहे. ओके, एल म्हणजे 12, 12 गुणला 2 करा 24, 24 म्हणजे कोण आहे एक्स, वर एक्स वाला ठेवा, बाकीचं डिलीट करा. इथे एक्स नाही, इथे एक्स नाही, इथे एक्स नाही, हे एक्स आहे. ओके, तरी वाटल्यास एकदा आपण कन्फर्म करून घेऊ. 6 एफ म्हणजे 6 गुणला 2, 6 2 12, म्हणजे वर एक्स आहे, 12 म्हणजे एल, एक्स अपॉन एल. ठीक आहे, चला नेक्स्ट 43. बी सी, बी म्हणजे 2, सी म्हणजे 3, दोघांची बेरीज 2 3 5. ओके, जी म्हणजे 7, के म्हणजे 11, दोघांची बेरीज किती येते 18, आणि 18 म्हणजेच किती होते आर. आर आहे का पाहून घ्यायचं पहिले, इथे आर आहे. ठीक आहे, चला. प्रश्न चिन्हाच्या जागी पर्याय शोधा.
ए बी सी 2 वाढलं, ई नंतर ई, ए नंतर बी सी, ई नंतर एफ जी, जी न सुरुवात कोण होत आहे 1 2 होत आहे, मग हे 2 कटले. बघा त्यानंतर बघा आता टी टी आहे म्हणजे मधातलं शोधायची गरज नाही, एकदम शेवटचं शोधायचं, कारण मधातलं शोधून काही फायदा नाही. वाय -1 नाही, वाय म्हणजे 25 होते, डब्ल्यू म्हणजे 23 होते, 1चा फरक आहे मधामध्ये, 2चा फरक आहे की 1चा फरक. ठीक आहे, उलट्या जातात आहे, इथून असं जायचं आहे आता आपल्याला डब्ल्यू यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. ठीक आहे, तसंच इथे आहे यू, यू म्हणजे 21 आणि इथे किती असं मग 19, 19 20 21 एस. ठीक आहे, जमलं का? जी टी एस, जी टी एस. आपण चालू ई नंतर एफ जी, एस नंतर टी यू. नेक्स्ट ए झेड अपोजिट आहे, पी के अपोजिट. के न कोण सुरुवात आहे, के न कोण सुरुवात आहे. इथे ऑप्शन जरा आपले कटले, थोडी टायपिंग मिस्टेक आहे, ते आपण एक सेपरेटली डायरेक्टच काढून घेऊ. ठीक आहे, पी के. त्यानंतर सी एक्स अपोजिट, डी डब्ल्यू अपोजिट आहे, एम एन आणि एन एम. चला, के एन एम तुमचा आन्सर काय? के एन एम. इथं कोणी आहे का के एन एम? मला वाटतं 4 ऑप्शन असू शकते, के एन एम. थोडे हे टायपिंग मिस्टेक्स आहे ऑप्शनमध्ये. ओके, सांभाळून घ्या तेवढं. 46 नंबर सी ई जी आय, आय जे जी एच ई एफ सी डी. जमलं. तसंच ओ पी क्यू नंतर आर, सी नंतर डी, एम नंतर एन, जे के एल, आर डी एन एल. इथं काहीच नाही देऊन, इथं तर टायपिंग मिस्टेक थोडी, इथे सांभाळून घ्या. आन्सर तुमचं आर डी एन एल, आर डी एन एल. ठीक आहे, नेक्स्ट सी नंतर डी, एल एम एन. ठीक आहे, ओके. सी नंतर डी, एच आय जे. डी जे कोणी आहे का इथे? अरे यार, पुन्हा एरर इथं, टायपिंग मिस्टेक आहे थोडी. ओके, असं का होत आहे इथे? डी जे, अरे हो, एक मिनिट. ठीक आहे, हा सर डी जे इथे. ओके, पाहू ना आपण. नंतर ए बी सी डी 2चा फरक तुम्हाला दिसत आहे का? इथे काहीच फरक नाही, इथे 1चा फरक, इथे 2चा फरक, इथे काहीच फरक नाही, इथे 1चा फरक, इथे 2चा फरक. ए नंतर बी सी डी, हाय डी. चला, काहीच फरक नाही, 1चा फरक, 2चा फरक, 3चा फरक, 1 2 3 4चा फरक. आय नंतर जे के एल एम, एम नंतर एन ओ पी क्यू आर. चला, झालं मग, फरक निघून जाते ना. काहीच फरक नाही, 1चा फरक, 2चा फरक, 3चा फरक, 4चा फरक, 4 5चा फरक. ओके, चला. आर नंतर एस टी यू व्ही, जी नंतर ए बी सी डी एफ जी, एच आय जे के एल. चला, ई म्हणजे 5, 5 आणि 5 10. कोणता आहे ते पाहून घ्या तुम्ही आता. इथे हो, हे ऑप्शन नाही आहे, इथे चुकलं. ई एफ जी एच आय जे के, सॉरी के आहे ते. ठीक आहे, हो. डी जे डी व्ही एल के, हे डी जे डी व्ही एल के, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट 41. याच्यानंतर हे इकडलं 5 आहे, याच्यानंतर इकडलं पाहून घ्या. कोणी दिसतंय का? डी डब्ल्यू, मधातलं डी डब्ल्यू आहे. आरचं कोण आहे? लोरी, आर आय. मधात आय कोणी दिसतंय का इथे? सर इथे तर कोणीच नाही मधात, सेकंड नंबरला आहे. ठीक आहे भाऊ, नाही काय हरकत नाही. काय हरकत नाही, ठीक आहे, मग करा. वाय झेड,
काही पण इथे लागत नाही. MN YZ, झेडच्या आधी वाय, एनच्या आधी M. एमनं कोणी सुरुवात आहे का? ही एक सुरुवात आहे, हा राहू शकते. ठीक आहे. त्यानंतर Y Z A B C D E F. ओके, जमलं? Y Z A B C D E F. चला, म्हणजे 1 2 3 4 5 6. किंवा तुम्ही असं करा ना, बघा अशा कंडिशनमध्ये मी काय करतो, डायरेक्ट अंक टाईप करतो. 6 4 2 26. ओके, पहिला Y म्हणजे 25, हे आहे 23, हे आहे 21, हे आहे 19. ठीक आहे. याच्यामध्ये काय संबंध दिसत आहे का? 6 आणि 5 11, 4 आणि 3 7, 23 नाही. ठीक आहे. फरक पाहायचा. 25 आणि 6 मध्ये फरक किती आहे? 25 आणि 6 मध्ये फरक किती आहे? 19चा फरक आहे. ह्या दोघांमध्ये पण 19चा फरक आहे. ह्या दोघांमध्ये पण 19चा फरक आहे. ह्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? ZS. याच्यामध्ये दोघात 19चा फरक नाही. 19 21 कितीचा फरक आहे? ओके, पहिले हे पाहून घेऊ ना. म्हणजे मी असं म्हणू का 6 + 19 = 25. मग मी असं म्हणू का 20 + 19 नाही, हे तर जुळणार नाही आपल्याला. पाहू 4 + 19 23, 18 + 19 23 नाही. थांबा N + 19 थोडं इथे काहीतरी चुकत आहे. तरी एक मिनिट आपल्याच वेळेने जाऊन मग Y Z A B C D E F 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 6चा फरक आहे. इथं नंतर S T U V W X Y Z 1 2 3 4 5 6चा फरक आहे. U नंतर V W X Y Z A B 1 2 3 4 5 6 7 7 8चा फरक आहे इथे. एक मिनिट DW हे काहीतरी चुकत आहे. बरं ठीक आहे. पहिलं आणि शेवटचं 6चा फरक आहे एवढं समजलं आपल्याला. पहिलं आणि शेवटचं 6चा फरक आहे एवढं समजलं. मग पाहून घ्या, आपण हे M काढला होता ना, M काढून घेऊ. ठीक आहे. M आणि G पहिल्या आणि शेवटला, M आणि G पहिल्या आणि शेवटला फरक आहे त्या पाहून द्यायचा 6चा. M N O P Q R S T 1 2 3 4 5 6 बरोबर. ठीक आहे. G नंतर 6 येते का बा? G ABCDEFG H I J K L M N 1 2 3 4 5 6. M आणि G आहे. MG बाकी कुठंच नाही. आन्सर तुमचं MG आहे. ठीक आहे. बाकी मधातलं शोधण्याची गरज नाही, डायरेक्ट आन्सर येऊन जाते. ओके, आपला इथे झाला आहे, टाईम संपला आहे. आपण इथे थांबून जाऊ. आणि हां, ज्यांना कोणाला माझी आउट ऑफ मॅथ्स ही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी निश्चितच ती बॅच जॉईन करू शकता. ओके, चला ही बॅच आहे. ज्यांना कोणाला जॉईन करायची त्यांनी माझ्या ॲपवर जाऊन जॉईन करू शकता. ओके, सोबतच मित्रांनो आपले एकूण गणिताच्या बॅचमध्ये एकूण 40 चॅप्टर मी शिकवून दिले आहे. हे आणि हे रेकॉर्डेड बॅच आहे. ती एकूण 140च्या आसपास लेक्चर आहे. ओके, 135 काहीतरी लेक्चर आहे त्याच्यामध्ये, मला आठवत नाही. ओके, एवढं आहे. तुम्ही आउट ऑफ मॅथ्स बॅच जॉईन करायची त्यांनी जॉईन करा. आणि हां, रिझनिंग तर मी इथे कवर करून देतो, त्याबद्दल काहीही वाद नाही. ओके, थँक्यू. इथे आपण थांबून जाऊ, बाकीचं उद्याच्या लेक्चरमध्ये कवर करू. थँक्यू.